आज मी तुम्हाला म्हणजेच महागातली मिठाई घेवर हे बनवून दाखवणार आहे. तर चला मग वळूया रेसिपीकडे. आपण इथे एक बाउल घेऊन त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे घी घेत आहोत. त्याच्यानंतर आईस क्यूब घालत आहोत. आता मस्तपैकी हलवून घेत आहोत आईस क्यूब आणि घीला. हे घी घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. मस्तपैकी आता हे बघा घट्ट झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकत आहोत आणि 1 टेबलस्पून बेसन टाकत आहोत. आता आपण थंड पाणी टाकत आहोत. आपल्याला आता लिक्विड फॉर्म मध्ये हे करायचं आहे. मस्तपैकी हलवून घेऊया. अशा पद्धतीने असं बेटर तयार करून घ्यायचं. आपण आता इथे एक पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे साखर घालायची आहे. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता आपली चाशणी बनून झालेली आहे. एक तार दिसली आहे. आता मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे. मस्त तेल तापलेलं आहे. आपल्याला आता इथे बेटरला ड्रॉप टाकायचं आहे. आपल्याला आता छानपैकी घीवर ब्राऊन करून घ्यायचं आहे. आता आपण साईडनी काढून घ्यायचं. घीवर छानपैकी ब्राऊन कलर आलेला आहे. आता घीवर तेलामधून काढून घेत आहे. हे बघा किती छान झाले आहे. ब्राऊन कलर आलेला आहे मस्त आणि गोल झालेला आहे. आता कढई ठेवूया. आपल्याला आता रबडी बनवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी दूध टाकते कढईमध्ये अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे. दूध आता आपलं छानपैकी गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता मिल्क पावडर टाकूया. मिल्क पावडर टाकून छानपैकी घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं. हलवत राहायचं. आता घेवरवर साखरेची चाचणी अशी लावून घ्यायची. आता आपण याच्यावर रबडी लावूया. मस्तपैकी रबडी लावल्यावर त्याच्यावर बदामाचे काप टाकूया. अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे घेवर. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. समजलं का? किती सारे घेवर मी केलेले आहेत. तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा.